तर व्हर्जिन मोहितो बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्यात आपण लिंबाचे असे तुकडे करून घेतलेले ते घालूया. एक 5-6 तुकडे घाला. त्याचबरोबर आपण घेणार आहोत पुदिन्याची पानं. पुदिना जितका जास्त घालाल तितकं चांगलं असतं, त्यामुळे पुदिना तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याचबरोबर मी घेते काळं मीठ. तर हे 2 चिमूटभर घालायचे मीठ. त्याचबरोबर मी इथे पोलोची पावडर करून घेतलेली आहे. पेपरमिंट साठी हे बेस्ट आहे, तर तुम्ही असं पोलो घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काही दुसरं असेल पेपरमिंटचं ते पण चालेल, पण मी पोलो घेतलंय. त्याची मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला. ती मी 1 चमचाभर इथे घालते. एकदम छोटा चमचा मी घेतलाय, त्यानुसार मी घालते. त्याचबरोबर मी इथे घेणार आहे 2 चमचे पिठी साखर. तुम्ही मिक्सरला साखर दळून सुद्धा घेऊ शकता. आता हे सगळं आपल्याला आधी तुम्ही लाटणं घ्या किंवा तुमच्याकडे मडलर असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही असं ह्याला क्रश करून घेऊ शकता, जेणेकरून लिंबू पुदिना वगैरे सगळं आपलं पाणी सोडेल आणि ते छान त्याचा टेस्ट येईल मोहितो मध्ये. ग्लास थोडासा मजबूत घ्या. एकदम पातळ ग्लास असेल काचेचं तर ते तुटू शकतं, त्यामुळे चांगलं बेसवाला ग्लास घ्या किंवा अनब्रेकेबल ग्लास घ्या. तसं 2 मिनिटं हे सगळं क्रश करून घेतल्यावर तुम्ही बघू शकता किती ओलं झालंय. तर लिंबानी आणि यांनी पाणी सोडलंय आपलं. आता आपण ह्याच्यावर एक लिंबू आपण पिळून घेऊ. एक अख्खा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला. हा लिंबू हे केल्यावर आपण ह्याच्यात घालणार आहोत बर्फाचे तुकडे. इथे आपण थोडेसे बर्फाचे तुकडे घालूया. ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त ग्लास तुम्ही बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचा क्रश सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे सगळं घातल्यानंतर सोडा घालणार आहोत. सोडा एकदम वरून असा टाकू नका, नाहीतर त्याचा फेस येतो. सोडा एकदम ग्लासला असं टच करून टाका, जेणेकरून त्याचा जास्त फेस येत नाही. मग अगदी वरपर्यंत आपण हे फिल करून घेऊया सोड्याने. आता आपल्याला हे स्टर करायचंय, जेणेकरून हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले लिंबू पुदिना वगैरे सगळे वर येतील. याच्याने ह्याचा एक लुक जास्त छान येणार आहे मोहितोचा. 5 स्टार हॉटेलमध्ये आपण हे भरपूर पैसे देऊन हे ड्रिंक पितो, पण इथे तुम्ही हे घरी बनवू शकता. अशा पद्धतीने आपलं व्हर्जिन मोहितो तयार आहे. तुम्ही त्याला सजवण्यासाठी एक लिंबू असा अडकवू शकता. त्याचबरोबर पुदिन्याची पानं सुद्धा इथे वर अशी ठेवू शकता. तर आपला एका पद्धतीचा व्हर्जिन मोहितो रेडी आहे. चला तर मग आपण आता दुसरी पद्धत बघूया. आता दुसऱ्या फ्लेवरचा व्हर्जिन मोहितो बनवण्यासाठी पुन्हा मी एक ग्लास घेतलेला आहे. त्यात मी पुन्हा लिंबाचे तुकडे घालते. त्याचबरोबर मी पुदिन्याची पानं घालते. मी घालते काळं मीठ 2 चिमूटभर. त्याचबरोबर मी पेपरमिंट घालते, पोलोची जी पावडर आपण करून घेतलेली. ही पावडर वापरून लोक आश्चर्य करतील की तुम्ही कसं काय हे ड्रिंक बनवलंय. ही एवढी छान लागते पेपरमिंटची पावडर. तर तुम्ही हे घाला. आता आपण ह्याच्यात साखर नाही घालत आहोत, कारण आपण स्प्राईट वापरणार आहोत. तर स्प्राईट हे ऑलरेडी गोड असतं, त्यामुळे आपण ह्याच्यात साखर नाही घालायची. हे पुन्हा एकदा आपण असं चमच्याच्या साहित्याने किंवा लाटण्याने किंवा मडलरनी आपण असं थोडंसं दाबून घेऊ. त्याच्यात लिंबाचा रसही आपण नाही घालत आहोत. मगाशी आपण लिंबाचा रस पण घातलेला एका लिंबाचा,
ह्याच्यात आपण ते सगळं नाही घालत आहोत. हे जे लिंबाचे तुकडे घातलेत त्याच्यातच लिंबाचा रस उतरणार आहे, त्यामुळे ह्यालाच आपल्याला थोडंसं असं पाणी सुटेपर्यंत आपण थोडंसं हे दाबून घेऊ. तुम्ही हे करून पहा. तुम्ही वॉटरमेलन मोहितो सुद्धा करू शकता. तो सुद्धा मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओ मध्ये दाखवीन, वॉटरमेलन मोहितो कसा बनवतात ते. बर्फाचे तुकडे आपण टाकूया. क्रश बर्फ वापरा किंवा तुम्ही असे क्यूब्स वापरले तरीही चालेल बर्फाचे. ह्याच्यामध्ये आपण आता स्प्राइट ओतणार आहोत. ह्याला आपण स्टीर करून घेणार आहोत. ह्याला आपण व्यवस्थित स्टर करून घेणार आहोत. आणि तयार आहे आपला दुसऱ्या फ्लेवरचा वर्जिन मोहितो. तर अशा पद्धतीने तयार आहेत आपले 2 फ्लेवरचे वर्जिन मोहितो. तुम्ही हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून एन्जॉय करू शकता. आणि होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.